हॅलो, वेलकम टू लॉरिताज किचन. आज आपण बघणार आहोत हाय प्रोटीन स्प्रेड. इथे मी 200 ग्रॅम्स पनीरला छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कट करून घेणार आहे आणि आपल्याला तो मिक्सर जारमध्ये ग्राइंड करायचा आहे. सो इथे हा हाय प्रोटीन स्प्रेड तुम्ही सँडविचेसमध्ये, सॅलॅड्समध्ये, रॅप्समध्ये यूज करू शकतात. जो बाहेरचा मेयोनीज आहे तो खूपच अनहेल्दी आहे, कारण की तो सगळ्यांना माहिती आहे की तो पाम ऑइल आणि खूप साऱ्या प्रिझर्वेटिव्सनी बनलेला आहे. सो तो प्लीज तुम्ही नका यूज करू आणि हा त्याच्या जागी ऑप्शन नक्की ट्राय करा. खूप अमेझिंग टेस्ट आहे ह्याची. आणि आता इथे आपल्याला पनीर क्यूब्समध्ये थोडेसे कॅश्यूनट्स ॲड करायचे आहेत. सो इथे जर तुम्ही अख्खे कॅश्यूनट्स घेत असाल तर 6-7 कॅश्यूनट्स यूज करायचे आहेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, आणि इथे मी ब्लॅक पेपर पावडर यूज करते आहे. त्याच्यानंतर इथे मी स्नॅपिंगचं ऑरिगॅनो टाकते आहे. इथे तुम्ही मिक्स हर्ब्स किंवा ऑरिगॅनो काही यूज करू शकतात. ह्यानी फ्लेवर खूपच त्याचा एन्हान्स होतो. सो हे नक्की टाका. आणि चिली फ्लेक्स इथे मी माझ्या स्पाईसनुसार ॲडजस्ट करून टाकणार आहे. सो इथे तुम्ही एक थोडीशी चिली फ्लेक्स टाकायची आहे. तुम्ही हा ऑप्शन नक्की ट्राय करा. आणि इथे तुम्ही 1 टीस्पून लेमन ज्यूस टाकायचा आहे. आणि ऑल्सो इथे तुम्हाला एक चीज क्यूब जरी तुम्ही टाकला तरी याची खूप छान टेस्ट येते. आता ह्याला मला करायचं आहे ग्राइंड. सो इथे मी मिक्सी जारमध्ये ह्याला ग्राइंड करणार आहे. ह्याच्यात मी बिलकुलसुद्धा पाणी वापरलेलं नाही आहे, पण जर तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वापरू शकतात. आणि त्याच्यानंतर मी हे सँडविचमध्ये कसं यूज करणार आहे हे मी तुम्हाला इथे दाखवते. सो इथे मी ब्रेड घेतले आहेत आणि ते दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत मी टोस्ट करून घेते. सो इथे ब्रेड टोस्ट दोन्ही बाजूंनी मी चांगले टोस्ट करून झाल्यानंतर मी इथे व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये स्टफ करणार आहे. सो आता इथे मी काकडी घेतली आहे, टोमॅटो, कांदा, सिमला मिरची. सो तुम्हाला जे काही व्हेजिटेबल्स आवडतात तुम्ही त्याच्यामध्ये स्टफ करू शकतात. तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर ह्याच्यामध्ये ग्रिल चिकनसुद्धा खूप भारी लागतं. मी स्वतः टेस्ट केलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लेट्यूस वगैरे वापरू शकतात, त्याच्याने खूप सुंदर फ्लेवर येतो. तुम्ही ह्याला जोवार रोटीमध्ये सुद्धा ह्याचं व्रॅप बनवून खाऊ शकतात. तुम्हाला अगदी शॉर्मासारखा फील येतो. सो तुम्ही तुमच्या मुलांना, तुम्ही जर डाएटवर असाल तर वेट लॉससाठी हा नक्की तुम्ही ट्राय करा. स्प्रेड हा खूप छान लागतो सॅलॅड्समध्ये. आणि आता मी ते ब्रेडला दोन्ही बाजूनी हा स्प्रेड लावून घेणार आहे आणि ह्याच्यावर आपल्याला व्हेजिटेबल्स अरेंज करून कटिंग करून खायचं आहे. सो खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही हा नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर आवडली याची रेसिपी तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करा. सो इथे मी सगळे व्हेजिटेबल्स ब्रेडवर अरेंज करून घेतले आहेत. आणि त्याला तुम्ही हा ऑप्शन तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात. खूप छान टेस्ट लागते ह्याची. रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.